गेट रेडी विथ मी ज्यामध्ये हे स्केरी फिल्टर ॲक्टिवेट नाही झालं पाहिजे, तर मला अजिबात स्माईल करायची नाही. आणि आता मी माझ्या मेकअपला सुरुवात करते. तर सर्वात आधी मी स्किन प्रेप करून घेतली होती आणि आता मी लावते फाउंडेशन. आणि हे फिल्टर खूप मी ट्राय करत होते की माझी स्माईल नाही आली पाहिजे, पण तरी ते मध्ये मध्ये येतच होतं. आता माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि वळूया नेक्स्ट स्टेपकडे. तर त्यानंतर लावायचं होतं मला ब्लश. आणि मी आता ब्लश घेतला. ब्लशमध्ये बिलकुल स्माईल नाही आली पाहिजे आणि ब्लश लावायच्या वेळेला स्माईल येतेच, पण खूप ट्राय केलं आणि हा माझा ब्लश इझिली लागून गेलेला आहे. आणि माझा फेस आता बस झालेला आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपला हायलायटर लावून घेतलेला आहे मी, ज्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आली. त्यानंतर माझं होतं आयलायनर. आणि मला माहीत होतं की आयलायनर बरोबर लागणार आहे, कारण की मी फेस नेक्स्ट होतं मस्कारा, ज्यात मी अजिबात स्माईल नाही करणार आहे. तर स्माईल बिलकुल नाही करायची आहे. आणि मी माझा मस्कारा लावून घेतलेला होता. माझा मेकअप आता झालेलाच आहे. आणि लास्ट स्टेप आहे जी की खूप कठीण आहे, ते म्हणजे लिपस्टिक लावणं. म्हणजे लिपस्टिक अशी विदाऊट स्माईलची मी लावूच नाही शकत, कोणीच नाही लावू शकत. तर हे मध्ये येणारच होतं स्केरी फिल्टर. आता ही शेड मला बिलकुल नाही आवडली, तर मी नेक्स्ट शेड घेतली, पण बघू शकता हाल काय झाले. कारण कंट्रोल करूच नाही शकली. लिपस्टिक खूप घाण लागली होती, त्यामुळे वरतून लिप लायनर लावते म्हटलं, पण ते आणखीच जास्त घाण झालं होतं. माझं तोंड एकदम मी भूतच बनून गेली होती. आता इथे कशी मी चुडेल बनते तुम्ही बघून घ्या की माझं रूप कसं होऊन जाते इथे. तर मी त्यानंतर लिप लायनर लावून घेतलं. मेकअप झालेला आहे आणि लास्ट स्टेप राहिली होती, जो की होता सेटिंग स्प्रे. तर त्यानंतर सेटिंग स्प्रे मारून घेतला आणि माझा मेकअप डन झालेला आहे. और ये मेरा भूतिया मेकअप कैसा लगा तो जल्दी बताओ कमेंट सेक्शन में. चला बाय. मज़ा आया.